माझा पट्ट्या जिंकणार म्हणजे जिंकणारच. मग माझा पट्टा काय चिचोके खेळणार बर? काय दातखिळी बसली ना? दातखिळी बसायला काय झालं? बसल मग लवकरच. त्याची हाडं त्याच दिवशी खिळखिळी झाली असती. पण मॅच अडवलं माझ्या पट्ट्याला. म्हणलं मैदानात खिळखिळ करू ह्याला. यो हुंदीर उभा राहणार आहे माझ्या सिंहा पुढं. अरे यो राणा माझा पट्ट्या आहे. उंदीर मच्छर तुझं पैलवान असतील, माझं नाही. अरे नरसिंग्या, अजून सुधारला नाहीस तू? तोंडात मोठ्या मोठ्या बाता आणि बसलायस कुठं तर गावातल्या छपरी तालमीत. अरे तालीम कसली, बीळ आहे ते बीळ. तुझ्या बिळातला हुंदीर माझ्या पट्ट्याचा सामना करणार होय? अरे ते कळल मैदानात, तू कशाला तोंडाची वाप करायलायस? अरे तुझी उरली सुरली आबरू वाचावी म्हणून गप माघार घ्या मैदानातनं. तुमची कीर्ती ह्या गावातच ठेवा. बाहेर गाजावाजा केला तर कशी पेटवायची ठाव आहे मला. वस्ताद, मला त्या दिवशी बी सांगितलं होतं आणि आता बी सांगतोय. मी एक वस्ताद आहे, गुरु आहे म्हणून तुमचा आदर करतो. माझ्या वस्तादानी काय बोललात तर मग बघूनच घेतो. नरसिंग्या, तुझा यो पट्ट्या लईच पुरपूर करतोय गड्या तुझ्यासारखाच. पुरपूर सोडून याला दुसरं काय येतं का नाही? अरे ते वज्र केसरीच्या मैदानात धावल तुला. अरे काय ढेकळं धावणार आहे काय? हिमालय घेऊन आलो, हिमालय. अरे तुझा हिमालय तर माझा राणा सह्याद्री आहे, सह्याद्री. त्या सह्याद्रीने हिमालयाला चारी मुंड्या चित्त केलंय, माहिती आहे ना हो तुला? जरा इतिहास वाचून बघ. अरे नरसिंग्या, पुराणातली वांगी पुराणात. आताची कंडिशन वेगळी आहे. सह्याद्री कोणा पुढे झुकत नाही आणि कुणा संकट हरत बी नाही. पण वस्ताद, तुम्हाला जर तुमची एवढी ताकद दाखवायची असेल तर वज्र केसरीच्या मैदानात उतरा, मग बघू. ठीक आहे, मग या वज्र केसरीच्या मैदानात तुझ्या हाडाचा नाही खुळखुळा करून वाजवला तर नावाचा विश्वनाथ डोई पुढे नाही. नरसिंग्या, उलटी गिनती सुरू कर. नको त्या भानगडी करून ह्यो मोठा वस्ताद झालाय आणि माझ्या पुढे शिपारस झाडतोय. होय हो राणा, आता माझी सगळे आबरू तुझ्या हातात आहे बघ. वस्ताद, या अंजलीबाईंनी वचन दिले, तुम्हाला बी देतो. या दिल्लीवाल्या पैलवानानं माती चारून त्याच्या आणि त्याच्या वस्ताचा माज उतरवणार म्हणजे उतरवणार बघा. अरे तुझ्यावर विश्वास आहे माझा. तुझी बायको वाट बघत असेल, जा मर्दा. हा, आणि जाता जाता माझ्या बी शुभेच्छा दे बर का तुझ्या बायकोला. वय वस्ताद, नमस्कार करतो, येतो. चला येते. आई रडू नकोस ग, नीट सांभाळून राहा. चंदे, जा बाई दही साखर घेऊन ये, नाहीतर त्याच्यासाठी परत उशीर व्हायचा. श्रीपती, अरे बॅगा नीट भरल्यात ना मग गाडीत? हा, उगा कोंबू नगस, फारला जायचंय त्यासनी. बरं जाऊ बाई, ते विजा, तिकीट, पासपोर्ट समजा घेतलंय ना? सगळं घेतलं. हा, तसं आम्ही बी चेक केलं म्हणा एकदा. नाही, आमच्या पप्पांचं चायनाला जाताना कसं झालं तसं नग व्हायला. घेतलंय म्हणायला समजा. अंजली, वेळ मिळाला की फोन कर. हा, म्हणजे सहजासहजी करता आला तर कर, नाहीतर मेसेज केलास तरी चालेल. तुम्ही काही काळजी करू नका, मी पोचले की फोनच करते. जावई बापू कुठे दिसत नाहीयेत, त्याच्यामुळे उशीर व्हायला नको म्हणून थांब. ए सूरज, फोन कर त्याला. कुठे बघ जरा. आबा, अहो ते तालमीत गेलेत ना, येतच असतील. काय तालमी जायची वेळ होय? इथं आधी उशीर होतोय, पण शाळेत तुझे ते मास्तर विद्यार्थी समजे वाट बघायला लागले. त्यांना पण भेटायला पाहिजे का नको? अरे काय राहणार, किती उशीर? बाबा, ते तालमीमुळे जरा उशीर झाला, सॉरी. ह्या अंजलीने याला एक भारी शब्द शिकून ठेवलाय ना, त्यामुळे आम्हाला काय बोलता येत नाही. बरं चला चला, उशीर झाला आधीच. चला निघा, चला चला चला. काय तुम्ही? मला माहितीये तुम्ही माझ्यासाठी फुलं घ्यायला गेला होतात म्हणून उशीर झाला ना.
नाही हो, ते तालमीमुळे उशीर झाला. आणि फुलांचं काय? हो का, बरं राहू दे मग. उद्या जाताना तुम्हाला मी फुलं देतो, ही फॉरेनला घेऊन जाऊ तुम्ही. म्हणजे तिकडे जेव्हा मी या फुलांकडे बघीन ना, तेव्हा तेव्हा मला तुम्ही माझ्या जवळ असल्यासारखं वाटतं. आपलं नातं आठवत राहील. अरे होय की. अहो ते तालमीच्या गडबडीत बघा विसरलोच ते. अहो नाही, खरंच राहू दे. मग अशी आबाई म्हणत होते की आपल्याला जायला उशीर होतोय, राहू दे आता. नाही अहो, फुलं तुमच्या संकट असल्यावर तुम्ही म्हणला होता ना व की मी तुमच्या बरोबर आहे असं तुम्हाला वाटणार. एक काम करा, तुम्ही समजा पुढे वा, मी तुम्हाला याशीवर भेटतो. पण खरंच आता काही गरज नाहीये, नका जाऊ. अहो नाही नको मी. राणा भाऊजी, अहो काय हे, चला उशीर व्हायलाय. वय वहिनी, वहिनी तुम्ही समजा पुढे वा, मी तुम्हाला याशी जवळ भेटतो. काय? हा नाही नाही, आता कुठे झालं असं तुम्ही? वहिनी मी आलो लगेच. राणा भाऊजी, ए तू कुठे निघाला आता? आबा मी पटक दिशी जाऊन येतो, तुम्हाला याशीवर भेटतो. अरपट. कुठे गेला आता? आबा हे आपल्याला डायरेक्ट वेशीवर भेटतो असं म्हणालेत, आपण निघूया. अरपट. बरोबर चल. येते. हा काळजी घे. राधाताई, घर नीट सांभाळा. तुम्ही काय बी काळजी करू नका. येते. काळजी घ्या घराची. तुम्ही जाऊन येस्तोवर घराची काय बी काळजी करू नका वहिनी साहेब. घर जसंच्या तसं राहील बघा. हो येते. जाऊ थांबा. हो अगं चंदे, दही साखर आणत्यास ना व? आण बाई, आण लवकर आण. जाऊ बाई, हे घ्या दही साखर घ्या. अन्न काळजी घ्या. हा लवकर या. सांभाळ. काळजी घे बरं. तब्येत सांभाळ तुझी. येते. तुम्ही काळजी घ्या. होय. हुशारीनं गाठली थेट जर्मनी, जगात भारी आमची वहिनी. वा वा, छान छान हा रेणुबाई. हा ए माधव, इकडे. तो बोर्ड जरा तिरका झाला का बघ रे. हे काय? तुम्हीच म्हणला की बोर्ड सरळ कर म्हणून. म्हणजे ही फुलं मी हातात धरून उभा राहू का? अरे मी हेड सर आहे, हेड सर. 16 वर्ष. वेडसर 16 वर्ष? अरे वेड सर नाही, हेड सर, हेड सर. हा हाय हाय. ठेव इथं ती आणि जा तिकडे. अरे जा पटकन. ए उंच धर रे, उंच धर. साहेब यायची वेळ झाली. साहेबांना नीट दिसलं पाहिजे. हा ए सरळ उभं रे, साहेब आलेत. या या या. अरे साहेब या 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 या. नमस्कार साहेब, नमस्कार. सुस्वागतम. अंजलीबाईंच्या जर्मनी दौऱ्याच्या निमित्तानं आयोजित केलेल्या या निरोप समारंभामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. अगं काय हे सगळं काय केलंय? हे बघ पोरांनी कसले भारी बोट बनवलेत. हेड सर, एक गोष्ट लक्षात नाही आली हो. नाही, निरोप समारंभ शाळेत ठेवायच्या ऐवजी येशीवर का ठेवला? हा अहो ती माझीच आयडिया आहे. काय अंजलीबाईंना शाळेत यायला वेळ मिळणार नाही ना, म्हणून म्हटलं चला आपणच वेशीवर जाऊ. चला सुरू करूया. चला चला सुरू करा.
अरे अरे अहो अंजलीबाई तुम्ही उभ्या का? अरे महादू तुला काही कळतंय का नाही? उभं काय केलं असते ना? बसा 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 बसा. या 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 या. अहो सत्कार करायचा तुमचा. बसा बसा. अहो तुम्ही बसलात का? उभे राहा उभे राहा. अहो तुमचा सत्कार करायचा आहे. घ्या 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 घ्या. हे घ्या. हे घ्या. तर व्यासपीठावरील मान्यवर तर अंजलीबाई आपला जर्मनी दौरा यशस्वी व्हावा म्हणून आज आपल्या या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दौलतवाडीकडून आपणास खूप खूप शुभेच्छा. वाजवा रे टाळ्या वाजवा. थँक्यू सर थँक्यू. नीट अभ्यास करा सगळे. रोजच्या रोज गृहपाठ पूर्ण करायचा. थँक्यू थँक्यू. रेणू नीट अभ्यास घ्या माझ्या मुलांचा आणि अजिबात रागवू नकोस त्यांना. नीट समजावून सांगितलंस तर नीट ऐकतात ते. शहाणे आहेत हो ना? वय आम्ही जन्मापासून शहाण आहे पण तुम्ही लवकर या काय वहिनी नाहीतर अजिबात करमणार नाही बघा आम्हासनी. वय भावा, अरे तुझ्यामुळं मी इकडे राहून बी अंजलीबाईं संगत राहणार आहे. थँक्यू बरं का. नेमक्या टायमाला कुठं काय होत असतो? जर फोन करून बघ कुठे येते. हो बघा नाही तर मी जाऊन बघून येतो. अहो राणाजी कुठे आहात तुम्ही? फोन तरी उचला. काय झालं? उचलतो का नाही? नाही ना, बहुतेक गाडीवर असावेत म्हणून उचलत नाहीये. पण गेलाय कुठे येऊ? काम आहे काहीतरी असं म्हणाले. बर परत लाव बघू. हो राणा बी नेमक्या टायमालाच गायब झालाय बघा. काम कर सूरज, तुझा बघून ये आणि पुढे घालून घेऊन ये त्याला. होय होय. भाऊजी थांबा. आबा मी जाऊन येऊ का? नाही नाही तू नको. सूरज जा, तू घेऊन ये जा. होय वहिनी मी जाऊन येतो लगेच. नाही नको, मी जाते ना. अरे मग दोघं बी जावा की. ए सूरज जा घेऊन तिला. नाही नको आबा, मीच जाते. मला वाटतंय मी जाणार म्हणून हे जरा इमोशनल झालं. मी गेले तर त्यांना समजावता येईल ना. अरे पण उशीर होतोय ना. ह्यो काय टाइम आहे इमोशनल व्हायचा? आबा आता तुम्हाला माहिती आहे ना यांचा स्वभाव.
मी जाते. मी एकटीच गेले ना तर ह्यांना समजावणं जरा सोपं होईल. अगं पण तू एकटी जाणार कशी? नाही मी जाते. वहिनी मी येऊ काय बरोबर? हा आबा, मी बरकत भाऊजींबरोबर जाऊन येते. आणि येताना काही ह्यांची गाडी आहेच. चालतंय, तुम्ही दोघं जा आणि चांगला कान पिरगळून घेऊन ये त्याला. अरे काय प्रेम दाखवते, वेळ आहे वय. जा 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 लवकर. आम्ही असे जातो आणि असे येतो. तुम्हाला निरोप दिल्याशिवाय आम्ही इथून अजिबात हलणार नाही. हो चला भाऊजी, आले आबा. या लवकर या. साहेब तुम्ही उभे का? बसा ना. माझो अरे खुर्ची घेऊन या. नाही नाही राहू दे, आम्ही उभेच बरे. काय आहे, राहणार की लगेच निघावं लागेल. आधी उशीर झालाय आम्हाला. आबा मी सांगतो तुम्हाला, वहिनी निघालेत म्हणून राणादार रुसून त्याच्या नेहमी जागी जाऊन बसलाय बघा. आम्हाला बी तसंच वाटतंय. काय पैलवानासारखा पैलवान पण वागायला अगदी पोरासारखा. नाही रानात आता लई हुशार झालाय बघा. दिसतंय किती हुशार झालाय ते. राणाला बी काय म्हणायचं कुणास ठाऊक. एक खूप डोक्यात घेतले की तेच असते बघा. राणा, राणाजी, ए राणा, राणा, राणाजी, राणा, ए राणा, राणा, ए राणा, राणाजी, 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 ए राणा, राणाजी. राणा. तरी मी नको म्हणत होते, पण शब्द मोडतील ते राणाजी कसले. आता कुठे गेले असतील हो? मला बी तोच सवाल पडलाय बघा. आधीच झालाय उशीर आणि त्यात येऊ तुम्ही जाणार हे लय मनाला लावून घेतलंय बघा त्यानं. तो रुसल्यावर लपून बसतो त्या ठिकाणी जाऊन बघूया काय? नाही, उदास होते म्हणून नाही, काम होतं म्हणून इकडे आले होते ते. कसलं काम? राणाजी, कामाचं नुसतं निमित्त आहे बघा. तुम्ही जाणार आहे म्हणूनच ते उदास आहे. उदास आहेत ते, पण फुलं आणायची म्हणून इकडे आले होते. फुलं? कसली फुलं? मी जाणार म्हणून मला घाणेरीची फुलं आणून देणार होते, पण येताना आणायला विसरले. मग मी उगाच आठवण करून दिली हो त्यांना. आपण तिकडे जाऊन बघू चला. घाणेरीची फुलं? हो. पण ते आपल्या शेतात कुठे मिळतात? मग ती तिकडे पांडुताच्या शेत आहे ना, त्या जातीला वाटायला मिळतात. हो का? अहो मग तिकडेच गेले असतील. चला चला चला. राणा, ए राणा, राणा, ए राणा, राणाजी, राणा, राणाजी. हे फुलाचं तुम्ही आधी मला सांगितलं असतं तर माझं मी येताना घेऊन आलो असतो बघा. भाऊजी, आबांसमोर कसं बोलायचं मला कळतच नव्हतं. राणाजी, राणा, चला चला लवकर, नाही तर तुम्हाला बी उशीर आलाय. इमान चुकलं बिकलं तर पंचायत व्हायची बघा. या लवकर. भाऊजी अजून किती लांब आहे? आहो आले जवळ. तुम्ही एक काम करा, तुम्ही या सावकाश, मी जातो फास्ट. या तुम्ही. राणा, राणाजी, राणा.